पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रात शिवराज मोटेकर नावाचा विज्ञान शिकवणारा एक प्रसिद्ध शिक्षक क्लासमध्ये मंत्रोच्चार करत मुलांच्या मुलींच्या अंगावर कसले तरी पाणी शिपडत आहे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला। अरे ज्या बाकावर आम्ही वह्या पुस्तके ठेवली त्यावर कधीच पाय ठेवण्याची आमची हिंमत झाली नाही। अशा माणसाला शिक्षक म्हणताना देखील लाज वाटते आज आम्हाला। पुढे जाऊन या डॉक्टर झालेल्या विद्यार्थी त्यांच्या रुग्णाचे कसे उपचार करत असतील हा देखील प्रश्न पडतो। विवेक बुद्धी नावाचा प्रकार आज आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात इतिहास जमा झाला आहे। जसे अंधश्रद्धा हा व्यवसाय बनतो आणि मोठ्या लोकांशी ओळखी हे संरक्षणाचं कवच बनतं, तेव्हा त्याची किंमत सामान्य जनतेला देखील मोजावी लागते। चमत्काराचे दावे करणारी व्यक्ती तरुणांच्या विचार विश्वाला दिशा देण्याच्या भूमिकेत असू नये। दैवी उपचाराचे दावे असोत, श्रद्धेचे शोषण असो किंवा सत्तेचा गैरवापर असो, उपाय एकच आहे, निष्पक्ष चौकशी आणि सर्वांसाठी समान न्याय। अशा दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे।